बरोबर आहे, इथं पाणी लागणं शक्य नाही. मग एक मिनिट, आपण भगवंताचीच परीक्षा घेऊया. वा, आता देवाचीच परीक्षा घ्यायला निघाली शास्त्री बुवा. हो देवा, येत आहे का खाली परीक्षा घ्यायची? देवन कसलं काय येऊन बघ. हे बघा, हा जो चैतन्य आहे हा नाथांचा भोळा भक्त आहे. आपण त्याच्या हस्ते नारळ वाढवूया, नक्कीच काहीतरी चमत्कार होईल. मलाही तेच वाटतं. तुम्हाला वाढवायचं तर वाढवा नारळ, पण मला नाही वाटत. अहो कशाला पाहिजे चैतन्य आणि भीतन्य? हा, यो पाटील आहे की ऐ, नारळ आण रे. बघा एका कचकट कसं पाणी असं झमकन वर काढतो का नाही? हे चल रे. हो सरपंच, तुमच्या हस्ते नाही फोडायचा नारळ. का 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 सरपंचाच्या हाताला काही खरू तुटल्या का? नाही टाकला. नाही, हा चैतन्य नाथांचा भोळा भक्त आहे, त्याच्या हस्तेच नारळ वाढवायचा आहे. चैतन्य, जशी तुमची इच्छा. निरंजन, कुठे पाणी आलं का? पाणी अलग निरंजन. अरे असं अलग निरंजन म्हणल्याने काय पाणी बिनी येत नाही. उगाच काय तमाशा लावला? निरंजन!